प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीसस. थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट आयझिया 61 वर्स 7. यशायाचा 61वा अध्याय 7वं वचन आज आपण पाहणार आहोत. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यांना सार्वकालीन आनंद प्राप्त होईल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच किती सुंदर असं देवाने आज आपल्याला प्रॉमिस दिला आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्या अप्रतिष्ठेचा मोबदला मी तुला दुप्पट देईन. आपला देव हा सर्व गोष्टी दुपटीने परत करणारा देव आहे. डबल पोर्शन मध्ये सर्व गोष्टी परत देणारा देव आहे. एचकेलाचा 12वा अध्याय 28व्या वचनात आपण पाहतो की याच करता त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आज तुम्ही निराश असाल, देवाने हे माझ्या बरोबरच का केले असे म्हणत असाल, अपमानित झाला असाल, अप्रतिष्ठित झाला असाल, लोक तुमच्याकडे बोट दाखवत असतील, पण लक्षात ठेवा, तुमचा जर देवावर, देवाच्या जिवंत वचनावर जर विश्वास असेल तर विश्वास ठेवा की देव तुम्हाला प्रत्येक गोष्ट डबल पोर्शन दुप्पट मापाने परत देईल. तो तुमचा आज आनंद दुप्पट करेल. आजचं हे वचन तुम्ही खूप विश्वासाने रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की नक्कीच हे वचन तुमच्या लाईफमध्ये मोठा बदल घडवून आणेल. आपण योबाच्या जीवनात पाहतो की योब हा सात्विक होता, सरळ होता. तो देवाला भिवून वागत असे व पापापासून दूर राहत असे. त्याला 7 पुत्र व 3 कन्या होत्या. आणखी त्याच्याकडे हजारोनी मेंढरे, गाढवे, बैल, उंट असं खूप काही होतं. तो खूप मोठा होता व सर्व लोकात तो थोर होता. एके दिवशी सैतान परमेश्वरासमोर उभा राहिला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कुठून आला आहेस? सैतान त्याला म्हणाला की मी पृथ्वीवरून हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? संपूर्ण भूतलावर त्याच्यासारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून राहणारा, पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. 9व्या वचनात आपण पाहतो की सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब, तुझे भय काय फुकट बाळगतोय का? तो, त्याचे घर, त्याचे सर्वस्व याच्यावर तू आपले कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वाला लावून तरी पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अमेर करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला, जा, त्याचे सर्वस्व मी तुझ्या हाती देतो, मात्र त्याला हात लावू नकोस. मग सैतान निघून गेला. एके दिवशी योबाचे पुत्र व कन्या मोठ्या बंधूच्या घरी भोजनास गेले होते. एका जासुदाने येऊन योबास असे सांगितले की बैल नांगरत होते व गाढवे चरत होती. शवाई लोकांनी बैल व गाढवे घेऊन गेली व गड्यांना वधले. हे सांगत असतानाच एकाने येऊन सांगितले की दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला. त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म झाले. हे सांगत असतानाच एकाने येऊन योबास असे सांगितले की 3 टोळ्या उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले व गड्यांना वधले. हे सांगत आहे इतक्यातच कोणी येऊन असे सांगितले की तुझे पुत्र व कन्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत असता जोरात सोसाट्याचा वारा आला व घर कोसळून तुझे पुत्र व कन्या मरून गेले. मग योबाने उठून आपला झागा फाडला, आपले डोके मोडले व भुईवर पालते पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि नग्नच जाणार. परमेश्वराने दिले, परमेश्वरानेच नेले. धन्य परमेश्वराचे नाव. या प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व त्याने देवावर काही आरोप केला नाही. पुन्हा सैतान देवासमोर येऊन उभा राहिला. परमेश्वराने सैतानास विचारले की तू कुठून आला आहेस? सैतान परमेश्वराला म्हणाला की मी पृथ्वीवरून हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वर सैतानास म्हणाला, माझा दासी योब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले नाही काय? त्याच्यासारखा धार्मिक पुरुष संपूर्ण पृथ्वीवर नाही. उगाच तू मला त्याचा नाश करण्यासाठी चितवले, तरी तो आपल्या सत्वाला दृढ राहिला. येथे गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे सैतान देवाच्या आज्ञेशिवाय आपल्याकडे येत नाही. पुढे आपण पाहतो की सैतान देवाला म्हणाला की तू आपला हात पुढे करून त्याच्या शरीरास हात लाव, त्याच्या हाडामासास तो हात लाव, मग तो तुझ्या तोंडावर तुझा अमेर करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला की जा, त्याचे शरीर मी तुझ्या हातात देतो, पण त्याची प्राणहानी मात्र होऊ देऊ नको. मग सैतानाने योबाच्या शरीरास मोठी मोठी गळवे आणली, त्याला गळव्यांनी पिडले. योबाने अंग खाजवण्यासाठी हातात खापर घेतली व तो खापराने अंग खाजवू लागला. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, देवाला सोडून टाका, देवाला श्राप द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रीप्रमाणे बोलू नको, देवापासून सुखच घ्यावे, दुःख घेऊ नये काय? या प्रसंगी सुद्धा योबाने आपल्या वाचेने देवाबद्दल काही पाप केले नाही. योबाचे मित्र येऊन त्याला म्हणाले, तू काहीतरी पाप केले आहे म्हणून तर देवाने तुला ही शिक्षा केली आहे. योब आता आपल्या जन्मदिवसाला श्राप देऊ लागला होता, कारण त्याला तो त्रास सहन होत नव्हता. पण त्याने देवाविरुद्ध काही एक शब्द बोलला नाही.
योबाच्या 42व्या अध्यायात पुढे आपण पाहतो की परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी मालमत्ता होती, त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. परमेश्वराने योबाचे उतारवय पूर्वीहून अधिक सुखसंपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या हजारो जोड्या, हजारो गाढवी इतक्याचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. त्यानंतर तो 140 वर्ष जगला. हालेलुया. खरंच देवाचे कृत्य अद्भुत आहे. त्याचे विचार हे गहन आहेत. त्याच्या सर्व योजना ह्या वेगळ्याच असतात. खरंच देव पराक्रमी देव आहे. योबाने ज्या गोष्टी गमावल्या होत्या त्या गोष्टी देवाने त्याला दुप्पट दिल्या. डबल पोर्शन मध्ये देवाने त्याला परत दिल्या. योबाची अप्रतिष्ठितता देवाने दूर केली. त्याचा अपमान त्याने दूर केला. त्याच्या जवळ होते त्याच्या दुप्पट डबल पोर्शनने देवाने त्याला परत दिले. पण योग देवाविरुद्ध एकही गोष्ट बोलला नाही. म्हणून काही परिस्थिती असू द्या, कितीही हार्ड सिच्युएशन मधून तुम्ही जात असाल, फक्त त्याची धीर धरून वाट पहा, त्याची प्रतीक्षा करा. त्याच्या विरुद्ध एकही शब्द बोलू नका. जे काही तुम्ही आज गमावलं आहे, ज्या गोष्टी तुमच्या हातातून गेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी देवास तुम्हाला दुप्पट परत करेल. डबल पोर्शन मध्ये देवास तुम्हाला सर्व गोष्टी देईल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले उपकार मानते प्रभू ईश्वरा. जेवढ्याने तुझं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी देव बाप्पा तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वरा. हो देव बाप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे देव बाप्पा तू त्यांची अप्रतिष्ठितता आज दूर कर प्रभू ईश्वरा. आणि दुप्पट देव बाप्पा, दुप्पट असा भाग तू त्यांना दे प्रभू ईश्वरा. हो देव बाप्पा, ज्या गोष्टीची आज देव बाप्पा त्यांना गरज आहे, त्या सर्व गोष्टी देव बाप्पा डबल मापाने प्रभू ईश्वरा, डबल पोर्शनने तू त्यांना आज दे देव बाप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्याकडे आले प्रभू ईश्वरा. प्रत्येक प्रेयर रिक्वेस्ट विश्वासाने मी तुझ्या हातात देते प्रभू ईश्वरा. हो देव बाप्पा, त्यांच्या सर्व गरजा, सर्व नीड्स नासले येशू तू तुझ्या नावात आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू ईश्वरा, हॉस्पिटलमध्ये आहेत देव बाप्पा, त्या प्रत्येकांना तू स्पर्श कर आणि बरं कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.